नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खास उन्हाळ्यासाठी दुधापासून बनणाऱ्या थंडगार अशा या 4 रेसिपीज बघणार आहोत, ज्या मार्केटमध्ये खूप महाग मिळतात, ज्याचा आस्वाद आपण उन्हाळ्यामध्ये आवर्जून घेतो। तर असे हे 4 प्रकारचे थंडगार पदार्थ आपण घरच्या घरी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो। तर यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत मस्त थंडगार अशी ही थंडाई प्रीमिक्स बनवून किंवा थंडाई पावडर बनवून त्यापासून ही अगदी झटपट थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत। तर चला मग ही मस्त रेसिपी सुरू करूयात। तर यासाठी सगळ्यात आधी आपण साहित्य बघूयात। तर इथे मी छोटी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत, छोटी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, पाव वाटी मगज बी घेतलेले आहेत, साधारण 1-2 चमचे इथे मी पिस्ता घेतलेले आहेत, 1 चमचा भाजलेली बडीशेप घेतलेली आहे, 8 ते 9 काळी मिरी घेतलेली आहे, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि यासोबतच इथे मी थोड्याशा केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटासा तुकडा इथे मी जायफळचा घेतलेला आहे। अगदी छोटासा तुकडा हा जायफळचा मी घेतलेला आहे आणि इथे साधारण 1 चमचाभर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला इथे लागणार आहे साखर। तर इथे मी अर्धी वाटी ही खडी साखर घेतलेली आहे किंवा अगदी साधी साखर जरी वापरली तरी सुद्धा चालू शकते। तर हे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय किंवा थंडाई बनवताना तुम्हाला जर जास्त फिकी वाटली तर वरून साखर टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालू शकतं आणि याच्यातील एखाद दुसरं साहित्य नसेल तरीही थंडाई अगदी मस्त अशी तयार होते। तर आता घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपण घेतलेली खडी साखर सुद्धा घालायची आहे आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। अगदी बारीक अशी थंडाई पावडर मी बनवून घेतलेली आहे, पण तुम्हाला जर हवं असेल तर ही पावडर तुम्ही चाळून घेऊ शकताय। तर ही पावडर मी न चाळता अशीच वापरणार आहे। जर याच्यामध्ये काही काजू बदामाचे तुकडे राहिले असतील तर थंडाई पिताना दाताखाली आले की ते छान लागतात। वरून थोडेसे काजू बदामाचे काप घातलेले आहेत आणि इथे आपली ही थंडाई पावडर बनून तयार झाली आहे। तर ही पावडर 1 ते 2 महिने फ्रीजच्या बाहेर अगदी छान राहते। तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवला तर त्यापेक्षा जास्त टिकते आणि संपूर्ण उन्हाळ्याभर तुम्ही या थंडाईचा आस्वाद अगदी झटपट बनवून घेऊ शकता। तर ही पावडर वापरून आता आपण थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत। तर यासाठी इथे मी 2 ग्लास दूध घेते। तर हे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही घेऊ शकताय। 2 ग्लास दूध घेतलेला आहे। यासाठी 4 चमचे थंडाई पावडर यामध्ये मी घालते। ही थंडाई थोडीशी दाटसर मी बनवणार आहे, त्यामुळे 4 चमचे ही थंडाई पावडर मी वापरलेली आहे। पण तुम्हाला थोडीशी पातळ ही थंडाई बनवायची असेल तर ही पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकताय। तर या दुधामध्ये मी थंडाई पावडर घातलेली आहे आणि वरून थोड्याशा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आणि आता हे भांडे मी गॅसवरती ठेवलेलं आहे। सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालेल आणि ही थंडाई आपल्याला छान एकसारखी मिक्स करत राहायची आहे, कारण यामध्ये आपण जी थंडाई पावडर घातलेली आहे तर ती पावडर खाली लागू नये आणि या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावी यासाठी हे दूध आपल्याला छान एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तरी चालेल। मोठ्या गॅसवरती एकसारखं मिक्स करत या दुधाला सगळ्यात आधी एक उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि दुधाचा दाटसरपणा वाढलेला आहे, त्याचबरोबर याचा रंग सुद्धा अगदी सुंदर आलेला आहे। यामध्ये आपण केशराच्या काड्या वापरलेल्या आहेत, याच्यामुळे हा रंग अगदी सुंदर आलेला आहे। तर आता इथे मी गॅस बारीक केलेला आहे। बारीक गॅसवरती आपल्याला हे दूध आता 5 ते 6 मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे। यामुळे या दुधामध्ये घातलेली ही जी थंडाई पावडर आहे ती व्यवस्थित शिजली जाते, थंडाई छान दाटसर होते आणि ती पावडर या दुधामध्ये छान शिजल्यामुळे त्यामध्ये वापरलेल्या सगळ्या साहित्यांचा अर्क या दुधामध्ये उतरतो, मस्त फ्लेवर येतो, छान दाटसरपणा येतो आणि छान असा रंगसुद्धा येतो। बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनिटापासून ही थंडाई मी छान अशी उकळून घेत आहे। थंडाई छान अशी तयार झालेली आहे, याला मस्त दाटसरपणा आलेला आहे, रंग अगदी सुंदर आलेला आहे आणि याचा सुवास अतिशय सुंदर येत आहे। तर इथे ही थंडाई तयार झालेली आहे आणि आता गॅस मी बंद करते आणि ही थंडाई पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर ही थंडाई रूम टेम्परेचरला येईपर्यंत थोडा वेळ मी बाहेरच ठेवणार आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ही थंडाई ठेवून थंड करून घ्यायची आहे। अगदी तुम्ही अर्धा तास 1-2 तास जरी ठेवला तरी चालू शकतं। थंडाई जेवढी थंड करून घ्याल तेवढी ती पिण्यासाठी अतिशय सुंदर लागते। तर इथे ही थंडाई मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे आणि छान अशी ही थंडाई आपली बनून तयार झाली आहे।
तर याला मस्त असा दाटसरपणा आलेला आहे आणि छान असा रंग या थंडाईला आलेला आहे आणि पिण्यासाठी अतिशय चविष्ट अशी ही थंडाई तयार झाली आहे। तर ही थंडाई आता आपण सर्व करूयात। मस्त थंडगार थंडाई सर्व केलेली आहे। वरून केशराच्या काड्या, काजू बदामाचे काप आणि गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत। तुम्ही इथे ताज्या गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घालू शकता। तर ही थंडाई आपली बनून तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी ही थंडाई आपली तयार झाली आहे। थंडाई पावडर बनवून या पद्धतीने ही थंडाई तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। तर आता आपण खास उन्हाळ्यासाठी दुधापासून बनणारा हा दुसरा प्रकार बघणार आहोत। रोज फालुदा किंवा रॉयल फालुदा कसा करायचा ते बघणार आहोत। तर मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी सब्जा बी घेतलेला आहे, साधारण 1 चमचाभर हे सब्जा बी घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी यामध्ये घालते आणि आता हे सब्जाचे बी आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सब्जा बी भिजून तयार होतात आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात। तर हे सब्जा मी झाकून बाजूला ठेवून देते। तर आता फालुदा बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी दूध तयार करायचं आहे। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही घेऊ शकता। तर इथे मी 12 ते 15 बदाम एक अर्धा तास भिजवून याची साल काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे। याची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे। तर इथे बदामच वापरलं पाहिजे असं नाही, इथे तुम्ही काजूचा वापर करू शकता किंवा काजू आणि बदाम दोन्ही थोडे थोडे घेतला तरी चालेल। तर आता या बदामाची आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे आणि ही तयार केलेली पेस्ट या दुधामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। तर इथे मी 1 लिटर दुधासाठी साधारण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी, सव्वा वाटी किंवा अगदी 1.5 वाटी जरी साखर वापरला तरी चालेल। तर आता हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅसवरती हे भांडं ठेवलेलं आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि हे एकसारखं मिक्स करत दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे किंवा एक उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे दुधाला उकळी आलेली आहे। गॅस इथे मी कमी केलेला आहे आणि आता हे दूध आपल्याला छान दाटसर करून घ्यायचं आहे। यासाठी वाटीमध्ये 2 ते 3 चमचे थंड दूध मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालते। तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तुम्हाला वेगळ्या फ्लेवरचं हे दूध बनवायचं असेल तर त्या फ्लेवरचं तुम्ही हे कस्टर्ड पावडर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर इथे तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी चालू शकतं। पण कॉर्नफ्लॉवरला रंग आणि फ्लेवर नसतो। जर तुम्हाला फ्लेवर आणि रंग हवा असेल तर तुम्ही हवा तो रंग आणि हवा तो फ्लेवर यामध्ये घालू शकताय। इसेन्स आणि थोडासा रंग वापरू शकताय किंवा इमल्शन घातला तरी चालेल। स्ट्रॉबेरी, मँगो किंवा तुमच्या आवडीचा कोणताही रंग आणि इसेन्स तुम्ही इथे वापरू शकताय। कस्टर्ड पावडर घातल्यानंतर हे दूध आपल्याला छान एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर या दुधाच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा दूध खाली लागू सुद्धा शकतं। तर आता मध्यम ते बारीक गॅसवरती आपल्याला एकसारखं मिक्स करत हे दूध 4 ते 5 मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे। हे दूध मी एकसारखं मिक्स करत मध्यम गॅसवरती साधारण 4 ते 5 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। दूध छान दाटसर झालेलं आहे। या दुधाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान असा व्हॅनिलाचा फ्लेवर सुद्धा येत आहे। फालुदा बनवण्यासाठी हे छान असं दाटसर व्हॅनिला फ्लेवरचं दूध तयार झालेलं आहे। गॅस आता मी बंद करते आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर हे दूध मी रूम टेम्परेचरलाच पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला रोज सिरप घालायचं आहे। तर हे घरी बनवलेलं रोज सिरप आहे। तर गुलाबाच्या पाकळ्या वापरून रोज सिरप कसं बनवायचं किंवा गुलाबाच्या पाकळ्या न वापरता रोज सिरप कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर तो तुम्ही जरूर बघा आणि या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे रोज सिरप घरच्या घरी बनवू शकताय। तर इथे मी साधारण 2 ते 3 चमचे रोज सिरप या दुधामध्ये घालते। तर तुम्हाला फ्लेवर किती स्ट्रॉंग किंवा अगदी हलकासा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सिरप यामध्ये घालू शकता। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे त्याचा छान पिवळा रंग आहे, त्यामुळेच रोज सिरपचा रंग इथे दिसणार नाही। पण इथे तुम्ही जर कॉर्नफ्लॉवर वापरला आणि फक्त इसेन्स वापरला आणि रोज सिरप घातला तर छान लालबुंद किंवा अगदी पिंक रंगाचं हे तुमचं दूध तयार होईल। तर आता हे दूध पूर्णपणे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि तोपर्यंत या फालुद्यासाठी आपल्याला शेवया शिजवून घ्यायच्या आहेत। यासाठी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर आता मोठ्या गॅसवरती हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे। फालुदामध्ये जे साहित्य आपण वापरणार आहोत ते सगळं साहित्य गोड असणार आहे। तर या शेवया फिक्या लागायला नकोत यासाठी आपल्याला या पाण्यामध्ये साधारण 2 चमचे साखर घालायची आहे। या गोड पाण्यामध्ये शेवया शिजवल्यामुळे छान गोडसर अशा या शेवया होतात आणि फालुदामध्ये छान लागतात। साखर न घालता जर तुम्ही या शेवया अशाच पाण्यामध्ये शिजवल्या तर फालुदा खाताना त्यातील शेवया अगदीच फिक्या लागतील।
मीठ घालायची अजिबात गरज नाही, तर घातलेली साखर व्यवस्थित पाण्यामध्ये ढवळून घ्यायची आहे आणि आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे, गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि आता यामध्ये शेवया घालायच्या आहेत। तर इथे वर्षभरासाठी आपण घरगुती ज्या शेवया बनवून आणतो त्याच शेवया इथे मी घेतलेल्या आहेत। अगदी बारीक अशा या रव्याच्या शेवया इथे मी घेतलेल्या आहेत। मार्केटमध्ये तयार ज्या शेवया मिळतात त्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, पण त्या भाजलेल्या नसाव्यात, कारण भाजलेल्या शेवयांची चव थोडीशी वेगळी लागते। तर इथे साधारण वाटीभर या शेवया मी घेतलेल्या आहेत आणि आता एक 2 ते 3 मिनिटे या शेवया आपल्याला पाण्यामध्ये छान खळखळून अशा उकळवून घ्यायच्या आहेत। शेवया शिजवण्यासाठी किंवा अशा पद्धतीने उकळवण्यासाठी पाणी थोडंसं जास्त असावं, म्हणजे शेवया अगदी मोकळ्या होतात आणि त्या अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत किंवा चिकट होत नाहीत। उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करून 2 ते 3 मिनिटे या शेवया मी शिजवून घेतलेल्या आहेत आणि अगदी छान मौसूद अशा या शेवया शिजलेल्या आहेत। त्याचबरोबर अगदी मोकळ्या अशा या शेवया झालेल्या आहेत। तर या शेवया आपल्या तयार आहेत। गॅस आता मी बंद करते। तर आता या शेवया चाळणीमध्ये ओतून घ्यायच्या आहेत। याच्यावरती वाटीभर थंड पाणी घालायचं आहे, फ्रीजमधलं नाही, अगदी साधं पाणी घातलं तरी चालेल, यामुळे या शेवया अगदी मोकळ्या अशा राहतात। तर फालुदासाठी या शेवया आपल्या तयार आहेत, या बाजूला ठेवूयात आणि फालुदा बनवण्यासाठी आणखीन काही साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर इथे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत। यासोबतच तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पिस्ता बेदाणे सुद्धा वापरू शकता। थोडीशी टूटी फ्रुटी घेतलेली आहे, चेरीचे काप घेतलेले आहेत आणि इथे सफरचंदाचे थोडेसे काप मी घेतलेले आहेत। यासोबतच किंवा याच्याऐवजी तुम्ही डाळिंब आणि द्राक्ष सुद्धा वापरू शकता। तर इथे मी थोडीशी जेली सुद्धा घेतलेली आहे, पण हे सगळं जे साहित्य आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। हे सगळं साहित्य घातलंच पाहिजे असं नाही, तुमच्याकडे यातील जे साहित्य आहे ते तुम्ही फालुदा बनवण्यासाठी वापरू शकता। तर आता आपण फालुदा बनवूयात। यासाठी सगळ्यात आधी ग्लासमध्ये आपल्याला रोज सिरप घालायचा आहे। तर तुमच्या आवडीप्रमाणे रोज सिरप 1 किंवा 2 चमचे तुम्ही इथे घालू शकता। 2 चमचे रोज सिरप घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला सब्जा बी घालायचा आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सब्जा बी छान असे फुलून आलेले आहेत। चमचाभर सब्जा बी घातलेला आहे आणि आता या शेवया छान शिजवून ठेवल्या होत्या त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि अगदी मोकळ्या झालेल्या आहेत। तर आता या शेवया यामध्ये घालायच्या आहेत। तर इथे मी 2 चमचे शेवया यामध्ये घातलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या शेवया कमी जास्त करू शकता। आणि आता हे जे दूध आपण बनवून ठेवलं होतं छान थंडगार झालेलं आहे आणि अगदी दाटसर असं हे दूध झालेलं आहे। दूध घातल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये फळांचे तुकडे, काजू बदामाचे तुकडे, टूटी फ्रुटी, चेरी काहीही घालू शकता। आणि अगदी शेवटी याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम घालायचं आहे। आईस्क्रीम घातल्यामुळे फालुदाची चव अगदी सुंदर लागते। हे आईस्क्रीम तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं घेऊ शकता। फक्त 3च साहित्य वापरून घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने आईस्क्रीम कसं करायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम घरीच बनवू शकता। आईस्क्रीम घातल्यानंतर वरून काजू बदाम, फळांचे तुकडे, टूटी फ्रुटी, रोज सिरप हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। तर इथे अगदी मार्केट सारखा फालुदा घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने बनवून तयार झाला आहे। या अगदी सोप्या पद्धतीने मार्केट सारखा फालुदा घरीच जरूर बनवून बघा। तर आता आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही मस्त थंडगार अशी रेसिपी बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मार्केट सारखं आईस्क्रीम कसं करायचं ते बघणार आहोत। अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी सहज आपण हे आईस्क्रीम बनवू शकतो। तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दूध लागणार आहे। तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि कपाने म्हणाल तर 2 कप हे दूध आहे। तर आता आपल्याला या दुधामध्ये साखर घालायची आहे। तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे। 2 कप दुधासाठी अर्धा कप साखर घेतलेली आहे। वजनामध्ये म्हणाल तर 100 ग्रॅम साखर आहे। तर हे दूध तुम्ही एखाद्या वाटीने मोजून घ्या। 2 वाटी दूध घेतलात तर त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेऊ शकता आणि अर्धा लिटर दुधासाठी 100 ग्रॅम साखर पुरेशी आहे। तर आता आपल्याला हे दूध छान दाटसर करायचं आहे। यासाठी आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे। 1.5 टेबलस्पून आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे। असा टेबलस्पून जर तुमच्याकडे नसेल तर अगदी नाश्त्याचा चमचा सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। चमचा थोडासा मोठा घ्या आणि अगदी शिगोशिग भरून असा तुम्ही 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता। तर आता हे घातलेलं साहित्य या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे भांडे मी गॅसवरती ठेवते। तर आता एकसारखं मिक्स करत हे मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि दाटसर करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालू शकतं आणि मिश्रण दाटसर व्हायला लागलं किंवा या मिश्रणाला उकळी यायला लागली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटे हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा मिश्रण थोडंसं दाटसर होईल तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत।
तर इथे मिश्रण दाटसर व्हायला लागलेलं आहे। गॅस आता मी कमी केलेला आहे आणि अगदी कमी गॅसवरती हे मिश्रण आता 3 ते 4 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण आपल्याला असंच न सोडता एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा मिश्रण खाली लागू शकतं। तर आता 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही हे बघू शकताय मिश्रण अगदी छान दाटसर झालेलं आहे। तर हे मिश्रण आता छान शिजलेलं आहे, मस्त दाटसर झालेलं आहे आणि हे मिश्रण आपलं आता तयार आहे। तर आता गॅस आपण बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण रूम टेम्परेचरला थंड करून घेतला तरी चालेल किंवा हलकंसं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे थंड करून घेतला तरी सुद्धा चालू शकतं। तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही छान दाटसर असं हे मिश्रण झालेलं आहे। फक्त 3 साहित्यामध्ये हे आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत। त्यातलं पहिलं साहित्य म्हणजे हे तयार केलेलं कंडेन्स मिल्क। तर आता यामध्ये आपण दुसरं साहित्य घालणार आहोत आणि ते म्हणजे हे आहे व्हिपिंग क्रीम। तर हे व्हिप क्रीम आपल्याला 1 कप घ्यायचं आहे। 200 ते 250 ml हे व्हिप क्रीम तुम्ही घेऊ शकता। तर याच्याऐवजी तुम्ही अमूलची जी फ्रेश क्रीम मिळते अगदी 50 ते 60 रुपयाला एक छोटा बॉक्स मिळतो, साधारण 200 ml चा तो छोटा बॉक्स मिळतो। तर इथे तुम्ही व्हिप क्रीम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे फ्रेश क्रीमचा वापर केला तरी चालेल। तर आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर व्हिप क्रीम घातला किंवा अमूलची फ्रेश क्रीम घातला तरीही आईस्क्रीम अगदी परफेक्ट होतं। 2 साहित्य आपण या आईस्क्रीममध्ये वापरलेलं आहे आणि आता तिसरं साहित्य वापरायचं आहे ते म्हणजे व्हॅनिला इसेन्स। तर हे आईस्क्रीम मी व्हॅनिला फ्लेवरचं बनवत आहे, त्यामुळे व्हॅनिला इसेन्स घालते। अगदी पाव चमचा व्हॅनिला इसेन्स पुरेसा आहे। तर इथे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायचं असेल तर त्या फ्लेवरचं तुम्ही इसेन्स आणि रंग किंवा इमल्शन वापरू शकताय। तर आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर हे आईस्क्रीम फेटण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा बीटरचा वापर करू शकता, पण असं बीटर जर तुमच्याकडे नसेल तर काय वापरायचं, तर इथे तुम्ही सरळ मिक्सरचा वापर करू शकता। मिक्सरचं जे मोठं जार असतं ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो तर त्या भांड्यामध्ये तुम्ही हे सगळं मिश्रण टाकून मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालू शकतं। तर इथे बीटरचा वापर करून हे आईस्क्रीम मी छान असं फेटून घेते। तर आता सुरुवातीला अगदी पाव पातेलं हे आईस्क्रीमचं मिश्रण आहे आणि फेटून झाल्यानंतर तुम्ही बघाल जवळपास पातेलभर असं हे आईस्क्रीम आपलं तयार होतं। तर हे आईस्क्रीम आपण बीटरने 6 ते 7 मिनिटे फेटून घेणार आहोत। सुरुवातीचे 2 मिनिटे कमी स्पीडवर आणि राहिलेले 5 मिनिट आपल्याला हाय स्पीडवर हे आईस्क्रीम फेटून घ्यायचं आहे। हे आईस्क्रीम जर तुम्ही मिक्सरला फिरवून घेत असाल तर साधारण 7 ते 8 मिनिटे हे मिश्रण मिक्सरला छान असं फ्लफी होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। तर इथे हे आईस्क्रीम मी साधारण 6 ते 7 मिनिटांपासून फिरवून घेत आहे आणि आता याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता। अगदी पातेलभर हे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे आणि अगदी सॉफ्ट आणि अगदी मलाईदार क्रीमी असं हे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। तर हे व्हॅनिला आईस्क्रीम मी 2 रंगामध्ये बनवणार आहे, पण ऑप्शनल आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रंग टाकू शकता किंवा असंच पांढऱ्या रंगामध्ये तुम्ही हे व्हॅनिला आईस्क्रीम ठेवला तरी चालेल। रंग वापरल्यामुळे आईस्क्रीम दिसायला छान दिसतं आणि मुलांना ते आवडतं, यामुळे मी थोडासा रंगाचा वापर करते। तर इथे मी जेल कलर वापरलेला आहे, याच्याऐवजी तुम्ही पावडर कलर किंवा लिक्विड कलर वापरला तरी सुद्धा चालू शकतं। जेल कलर अगदी 1 थेंब पुरेसा होतो। तर इथे मी लाल रंगाचा जेल कलर वापरलेला आहे आणि अगदी थोडासा घातल्यामुळे याला छान असा पिंक रंग आलेला आहे। तर हे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम पण दिसायला अगदी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम असल्यासारखं वाटतं। तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या आवडीचा इसेन्स इमल्शन घालून 2 किंवा त्यापेक्षा अधिक फ्लेवरमध्ये हे आईस्क्रीम बनवू शकताय। तर आता हे आईस्क्रीम आपण अशा एअरटाईट डब्यामध्ये सेट करायला ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही रंग असे थोडे थोडे टाकून सेट करायला ठेवते। तर तुम्ही हवं तर 2 रंगाचे लेयर करून हे आईस्क्रीम सेट करायला ठेवला तरी चालेल। वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये हे आईस्क्रीम अशा पद्धतीने तुम्ही बनवून सेट करायला ठेवला तर मिक्स फ्लेवरमध्ये तुमचं आईस्क्रीम छान असं तयार होतं। तर हे व्यवस्थित सगळं मिश्रण घातल्यानंतर टूथपिकच्या साहाय्याने हे आईस्क्रीमचं सगळं मिश्रण या पद्धतीने थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त मिक्स करायचं नाही आहे, अगदी हलकंसं हे टूथपिकने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आईस्क्रीम सेट करायला ठेवण्यापूर्वी या आईस्क्रीमवरती अशा पद्धतीची एखादी प्लास्टिकची शीट किंवा तुमच्याकडे जर क्लीन रॅप असेल तर तो व्यवस्थित लावून घ्या आणि मग याला झाकण लावा। यामुळे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल अजिबात जमा होत नाहीत। तर हे आईस्क्रीम आता आपण सेट करायला ठेवणार आहोत। तर हे आईस्क्रीम तुम्ही रात्रभर सेट करायला ठेवू शकता किंवा 8 ते 10 तास तरी तुम्हाला हे आईस्क्रीम सेट करून घ्यायचं आहे। तर हे आईस्क्रीम मी रात्रभर सेट करण्यासाठी
ठेवलं होतं आणि ही जी आपण प्लॅस्टिक शीट यामध्ये घातली होती ती काढलेली आहे। आणि तुम्ही बघू शकताय या आईस्क्रीममध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमा झालेले नाहीत, अगदी सॉफ्ट आणि फ्लफी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। तर हे आईस्क्रीम तुम्हाला मी काढून दाखवते। तर इथे माझ्याकडे असा स्कूपर आहे, तुमच्याकडे असा स्कूपर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा मग चमच्याच्या साहाय्याने हे आईस्क्रीम काढून घेतला तरी चालेल। अगदी सॉफ्ट क्रीमी आणि मलाईदार आईस्क्रीम तयार झालेला आहे। तर हे आईस्क्रीम मी एका डिशमध्ये काढून घेते आणि यामध्ये रंगाचा वापर केल्यामुळे हे आईस्क्रीम दिसायला अगदी सुंदर दिसतं। तर अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं हे आपलं फ्लफी मलाईदार आईस्क्रीम तयार झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही हव्या त्या फ्लेवरमध्ये अगदी मार्केटसारखं आईस्क्रीम घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता। तर या पद्धतीने हे आईस्क्रीम तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। तर आता आपण चौथा प्रकार बघत आहोत, मस्त थंडगार असं हे बदाम मिल्कशेक। मार्केटमध्ये गाड्यावरती मिळतो तसा मिल्कशेक घरच्या घरी कसा करायचा ते बघणार आहोत। सुंदर रंग, मस्त स्वाद आणि छान असा दाटसरपणा येण्यासाठी गाड्यावरती मिल्कशेक करताना एक खास गोष्ट यामध्ये घातली जाते। ती खास गोष्ट घालून आज आपण मस्त असं हे मिल्कशेक बघणार आहोत। तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत बदाम। तर इथे मी 15 ते 16 हे बदाम घेतलेले आहेत आणि हे बदाम आता आपल्याला भिजवायचे आहेत। तर हे बदाम भिजवण्यासाठी इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी घालून हे बदाम मी 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून देते। तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास किंवा अगदी 1 तास जरी ठेवला तरी चालू शकतं, किंवा हे बदाम तुम्ही रात्रभर भिजण्यासाठी ठेवला तरी चालेल, किंवा अगदीच जर तुम्हाला घाई असेल तर अगदी उकळत्या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटे हे बदाम तुम्ही भिजवून घेऊ शकता। तर इथे मी साधारण 20 ते 25 मिनिटं हे बदाम भिजण्यासाठी ठेवले होते। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या बदामाची साल काढून घ्यायची आहे। बदाम अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये व्यवस्थित भिजतात आणि अशा पद्धतीने साल अगदी छान निघून येते। इथे सगळ्या बदामाची साल काढून झालेली आहे आणि इथे मी 1 लिटर हे फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तर हे मिल्कशेक बनवताना शक्यतो फुल फॅट दूध वापरायचं आहे, म्हणजे या बदाम शेकला चव छान येते, त्याचबरोबर याला दाटसरपणा सुद्धा अगदी सुंदर येतो। तर आता हे जे दूध आपण घेतलेलं आहे याच्यातील थोडंसं दूध या बदाममध्ये आपल्याला घालायचं आहे। अगदी बदाम भिजेल इतकं दूध घातलेलं आहे आणि याची आपल्याला छान अशी बारीक पेस्ट बनवायची आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर बदाम दुधामध्ये 10 ते 15 मिनिटे छान भिजवून मग याची पेस्ट केला तर अगदी छान बारीक अशी पेस्ट तयार होते। तर इथे आणखीन एका वाटीमध्ये साधारण अर्धी वाटी दूध मी काढून ठेवते। हे कशासाठी मी नंतर सांगते। तर हे दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि इथे बदाम मी थोडा वेळ भिजवून याची छान बारीक पेस्ट केलेली आहे। तर ही सगळी पेस्ट या दुधामध्ये घालायची आहे आणि भांड्याला लागलेली थोडीशी जी पेस्ट आहे ती निघून येण्यासाठी थोडंसं दूध या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान ढवळून या दुधामध्येच घालायचं आहे। तर आता हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे मी साधारण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। 1 लिटर दुधासाठी इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 लिटर दुधासाठी 1 वाटी ते 1.25 वाटी साखर इथे घेऊ शकताय, किंवा गोड तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर घेतला तरी चालू शकतं। तर घेतलेली सगळी साखर या दुधामध्ये घालायची आहे आणि हे दूध पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे। तर आता हे दुधाचं भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि हे दूध आपल्याला एकसारखं मिक्स करत किंवा ढवळत राहायचं आहे। हे दूध जर तुम्ही असं सोडलात तर घातलेली बदामाची पेस्ट किंवा साखर खाली तळाला लागू शकते। तर साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत आणि दुधामध्ये ही बदामाची पेस्ट व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हे दूध आपल्याला असंच एकसारखं ढवळत राहायचं आहे। दुधाला छान उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे। आणि हे दूध ढवळत असताना साईडला जी मलाई जमा होत असते ती काढून या दुधामध्येच मिक्स करत राहायची आहे। तर इथे दुधाला बघा छान अशी उकळी यायला लागलेली आहे। तर आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि या दुधामध्ये बदामाची पेस्ट व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि हे दूध बघू शकता हलकसं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर या स्टेजला तुम्ही हे दूध थोडंसं चव घेऊन बघू शकता। तुम्हाला जर गोड अजून हवं असेल तर यामध्ये टाकून पुन्हा छान मिक्स करून घेतला तरी चालेल। गाड्यावरती जे बदाम मिल्कशेक मिळतं त्यामध्ये एक खास गोष्ट घातली जाते ज्यामुळे या मिल्कशेकला रंग, चव आणि दाटसरपणा अगदी सुंदर आलेला असतो। तर ती खास गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत आणि ती खास गोष्ट म्हणजे ही कस्टर्ड पावडर।
तर कस्टर्ड पावडर घातल्यामुळे या मिल्कशेकला मस्त असा रंग येतो, छान दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा अगदी सुंदर लागते। तर ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी घेतलेली आहे। तर आता इथे मी साधारण 3 चमचे हे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे। तर तुम्हाला हे मिल्कशेक कितपत दाटसर किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही हे कस्टर्ड पावडर घालू शकता। सुरुवातीला एका वाटीमध्ये साधारण पाव वाटी दूध जे मी काढून ठेवलं होतं त्यामध्येच हे कस्टर्ड व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे कस्टर्ड आता या दुधामध्ये घालायचं आहे। गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे। कस्टर्ड घातल्यानंतर हे दूध लगेचच एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। कस्टर्ड घातल्यानंतर दूध या पद्धतीने एकसारखं ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर मग या कस्टर्डच्या गुठळ्या होऊ शकतात। तर हे कस्टर्ड व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर या दुधाचा रंग तुम्ही बघू शकताय, अगदी सुंदर असा रंग या दुधाला आलेला आहे आणि कस्टर्ड घातल्यानंतर हे दूध आता दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर हे दूध व्यवस्थित ढवळून छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। छान दाटसरपणा येईपर्यंत हे दूध आपल्याला शिजवायचं आहे। साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये बारीक गॅसवरती हे दूध छान असं दाटसर व्हायला लागतं। हे दूध शिजवत असताना साधारण 3 ते 4 मिनिटे होत आलेली आहेत आणि हे दूध बघू शकता तुम्ही छान दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता याच्यामध्ये मी काही केशराच्या काड्या घालते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। यासोबतच इथे मी एक छोटा चमचा वेलदोड्याची पावडर घातलेली आहे। तर हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आणि आणखीन एक 2 ते 3 मिनिटे आपण हे दूध छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे अजून याला दाटसरपणा येतो। तर हे दूध मी बारीक गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। या दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे। तर हे दूध आपलं किंवा मिल्कशेक तयार आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेले बदामाचे काप घालायचे आहेत। यासोबतच थोडेसे पिस्ता आणि काजूचे काप घालू शकताय। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिल्कशेक अजून गरम आहे, थोडंसं पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर हे अजून दाटसर होतं। पण तुम्हाला जर यापेक्षा अगदीच दाटसर हे मिल्कशेक हवं असेल तर आपण जी कस्टर्ड पावडर घेतली होती ती थोडीशी वाढवून घ्या आणि मस्त दाटसर असं हे तुमचं मिल्कशेक तयार होईल। तर आता हे तयार झालेलं मिल्कशेक रूम टेम्परेचरलाच थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। अगदी 1-2 तास तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकताय किंवा जेवढं जास्त हे मिल्कशेक थंड करून घ्याल तेवढी याची चव आणि दाटसरपणा वाढेल। पण तेवढा वेळ जर तुम्हाला हे मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर किमान अर्धा तास तरी हे मिल्कशेक छान थंड करून घ्या, म्हणजे ते प्यायला सुद्धा छान लागतं आणि मस्त दाटसर होतं। तर इथे मी 1 तासभर हे मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर हे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं दाटसर हे मिल्कशेक तयार झालेलं आहे। याचा रंग अगदी सुंदर आलेला आहे आणि छान चवीचं अगदी मार्केटमध्ये गाड्यावरती मिळतं तसं हे बदाम मिल्कशेक बनवून तयार झालेलं आहे। तर अगदी परफेक्ट मस्त थंडगार असं हे मिल्कशेक सर्व करूयात। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच हे मिल्कशेक आपलं बनवून तयार झालेलं आहे। छान दाटसरपणा आलेला आहे, मस्त रंग आलेला आहे आणि चवसुद्धा अगदी अप्रतिम याची आलेली आहे। वरून पुन्हा एकदा बदामाचे काप घालायचे आहेत। तर अगदी परफेक्ट गाड्यावरती मिळतं तसं हे बदाम मिल्कशेक आपलं बनवून तयार झालेलं आहे। अगदी परफेक्ट असं हे बदाम मिल्कशेक तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।